तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज ना मी बाळासोबत गेले होते गावात। ते ह्याचे पेन्शनचे पैसे मिळतात ना, तर त्यासाठी काहीतरी KYC का काय ते करायला सांगितली होती, म्हणून कागदपत्र वगैरे घेऊन गेले होते। सो माझी गाडी काय नेली नाही, तो माझ्या गाडीवर येत नाही, तो तुझी गाडी घे म्हटला आणि मग मी माझी घेत होतं। त्यापेक्षा म्हटलं तू तुझी घे, एवढा कुटाणा करस तर मला पण तुझ्या बाबा सोबतच ने बाबा। तर तो म्हणत होता की तू काय पेट्रोलला पैसे देत नाही काय नाही। म्हटलं ग इथल्या इथं गावातल्या गावात जायला पण तुला पेट्रोलला पैसे पाहिजे का? म्हणतो तुझी गाडी घेऊन फायदा काय, जर माझ्याच गाडीवर तुला फिरायचं आहे, तुला पैसे नाही द्यायचे, असं काहीतरी तो म्हणत होता। सो आज मी पूर्ण ब्लॉग बनवणार होते गावाच्या याचा, पण मी आधी बनवलेला आहे बँकेत जाण्याचा वगैरे, मी कशी बँकेत जाते वगैरे याचं मी ब्लॉग बनवलेला आहे ऑलरेडी। सो मी पुढं काही गावातलं जास्त शूट केलं नाही आहे, फक्त तो मला इथून कसं गाडीवर बसवतो, किंवा ह्याच्या आधी मी सांगितलं ना की मी गाडीवर बसता येत नाही, तर तो बसवतो। नाही ना बसता येत कशाला पेट्रोल लागत आहे, तिकडे लांब गेल्यावर टाकीतेच मी टाकून घेऊन पाडले काय ना मस्त काय मग 100 रुपये घेतो पेट्रोल। 100 रुपयाचं काय काय होते चालू करायला आहे माझ्या गाडीला 100 रुपये मराठ्यांना गेलो होतो तेव्हा चष्मा घ्यायला घेतले होते 100 रुपये दिलते का तर हा म्हणजे मग काय तिथं मोबाईल आण ना। तोंड पुसायला। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, दोन शांबळ काढतात बाबा दादाचा। फराज माझं पण का मला नाही पळलं लगेच गाडी। हो कसा अवतार आहे। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत, मित्रांनोच का फक्त मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज विराज असा तोंड पाडून बसलाय, तो चाललाय त्याच्या घरी, त्याला म्हणलं ब्लॉग बनवतो, म्हणते काय माझा मूड नाही, काय सकाळ सकाळी पारसं तोंड दाखवायचंय म्हणते सगळ्यांना, म्हणून ते मगाशी त्याचं तोंड साफ करत होते। सो या चहा प्यायला, सकाळचे वाजले ते 8 सध्या, बघू दिवसभर काय करते। आणि 8 वाजता जाणार कुठं होतं झोप नाही कोणी उठवलं? मग बडबड करणारच घरातली काय माणसं करायला होतं काय तू करायला करायला। तू टायगर काय गेला होता नाकाचं याची चहा तसं नाही साफ करता मग चहा केल्यानंतर भांडी बिंडी घासली, स्वयंपाक वगैरे केला, आणि मग बाहेर जेव्हा मी कपडे धुवायला आले होते ना, नाही भांडी घासायला आले होते ना, तेव्हा मग बाळ म्हटलं चला आपण हरभरा भाजूया। मग इथं हा हरभरा भाजतोय, तर हरभरा ना भाजतच नव्हता, म्हणजे जे काही सरपण आहे ना, गबाळ आहे ना, ते पीठ येतच नव्हतं, तर तो इथं काहीतरी करतोय आणि काय पीठ आहे ना, व्हिडिओ काढायला सांगितलं तर विराजला, पण विराजचं पण काहीतरी काम चाललं होतं, ते तुम्हाला कळेल पुढं। मग म्हटलं चला आपणच जाऊया, आपला व्हिडिओ आहे, आपला चॅनल आहे, म्हणलं आपणच गेलं पाहिजे नाही का। मग मी गेले इथं, म्हणजे माझे भांडी घासून झाल्यावर मग मी आले इथं, आणि मग मी शूट वगैरे केलं आहे बाकीचं पुढचं। तर आता पेटलेलं आहे जरा, आता पेटेल बहुतेक पुढं। तर आज विराज जयंती जाणार आहे, त्यामुळं काही सगळं सॅडच दिवस आहे। तर बघा ब्लॉग पूर्णपणे। गाईज हरभरा खायला या गाईज। गाइस देखो ना हरभरा भाज रहे हम गाइस, देखो ना गाइस, देखो ना गाइस, हम हरभरा भाज रहे गाइस, देखो ना गाइस, तुला ते माहिती का ते देखो ना बघितलं ऑडिओ देखो ना गाईज, ओरिजिनल कोण्या बघितलंय तेव्हा हाय ओरिजिनल विराजला दिलता, तुला तपासच नाही, मग हा गेला। विराजला जायचंय म्हणून त्या खुशीत भाजतोय हरभरा, आणि विराजला जायचं ह्या खुशीत विराज स्वतःच तोडतोय हरभरा। इतनी emotional damn it. विराज जाणार म्हणून इतनी खुशी का? अरे विराजची सांगतोय खुशी तुम्ही तुमचं विराजची उलट दुःख आहे, आता मोबाईल नाही बघायला मिळणार, खेळायला नाही मिळणार, हा अभ्यास स्कूल कामच काम। उकडून पडलं वरून,
विराजने फेकलं काय? बघा आता इथं हरभरा भाजलाय आणि असं जळालं नाही की बाजूला बाजूला घ्यायचं असतं, नाही तर खालचा खूप जळतो आणि वरचा तसंच राहतो, म्हणून बाजूला सारायचं असतं. असं बघा बाजूला ते सारत चाललाय आणि मग खाली असं राहिलेलं असतं ना ते खायचं, म्हणजे तो चांगला भाजलेला असतो. लेट वाचत खाली बाबा दगड पायाला. या हरभरा खायला गाईच. खात नाही ना. विराजी हरभरा खायला. कधी मग स्वतःसाठी नाही करीत पण बहिणीसाठी करावं लागतं. गाई जाओ हलबाला खाणे आओ, हलबाला भाजलेला हलबाला. गाईच हरभरा खाणे आहो. आकडे उरलेले हरभरे चुन्नी दाजींला घेतील ना खायला. विराज चालला का मग? अजून नाही चालला, टाइम आहे अजून. हा म्हणते तो. बाय. परत कधी येशील मग? कधीच नाही. कधीच नाही. नक्की का? कर मावशी लग्नाला येऊ ना. नाही. आमच्या लग्नाला किती? आकडे आईन तिने आईने स्वराज येणार आहे. त्यावेळेला बघ कसं टाक. आईन स्वराज येणार आहे. बरं तू कानूरला येणार आहे का नाही ते सांग, व्लॉग बनवते मी. परत कधी येणार आहे कानूरला? आईन स्वराज येणार आहे यात्रेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर. तू तिथेच राहणार आहे का? मला खेळायला सुद्धा घेणार आहे आई. पण तू येणारच नाही तर कशाला खेळायला येणार आहे तुला? कसं काय खेळायला घेईन माणूस तिथं नसल्यावर? काय घेईन तू काय म्हणला आता मी येणारच नाही. तू म्हणले ना आई मी तो उन्हाळ्याच्या सुट्टीला घेईल ते हॅमर काहीतरी ना. कानूनला आणलं तर काहीच राहणार नाही त्याचं सगळं आरू. मग कशाला घेऊन येते कानूरला? मग नाही घेऊन यायचंय. तुला कानूरला यायचंय का नाही ते सांग. बाकीच्या कसं थांबायचं? मग आईन स्वराज आल्यावर तू काय करशील तिकडे एकटा? पप्पा जाईन कामाला. मम्मी खेळ काय खेळशील? कुठं? होमवर्क कधी एकटा घरात जेवण वगैरे कपडे बिपडे कोण देईन, गरम पाणी कोण देईन आंघोळीला? मला येतं घेता. स्वयंपाकाचं काय कसं तुम्ही जेवायचं तुझं? येणार नाही. कुठून? जेवणार नाही एवढे दिवस? उपास राशीन का? याला 2 दिवस बाहेर फिरायला गेले ना, याला 2 दिवस लॉक करून जा घरात. पप्पा आणतील ना पप्पा कामाला गेला कसं आणतील मला? हॉटेल. आता दिवसभर कामाला गेला तर दिवसभर काय खायचे? रात्री आल्यावर खाईल. म्हणजे तसंच राशीन का? खरं तिकडं ग्लास आणत. पाणी पिला का नाही? मला ते हॅमरचं घ्यायचं म्हणून तर मी सांगितलंय तिला घ्यायला. येड्या आईच येड हे पोरग. लागला कुठायला आणि चालते मग नको येऊन काय कानूरला. आणि इथं काय खेळू नाही शकत. बरोबर मला खेळायचं ते म्हणून तर सांगितलं ना. मी नव्हतं सांगितलं. बरोबर स्लायडिंग बद्दल सांगितलंय. तिकडेच राहा एकटा. आईन स्वराज येईन. मी साबी स्वराज आम्ही जातो मस्त वॉटर पार्कला जाऊ. हा चिंचणीला. तू राहा एकटाच तिकडं. मामा विसरला होता का? 750 रुपये तिकीट आहे तुझं. नाही मग मामा तिकडं मंथनला आहे ना. मग तिकडे जायचंय ना. आम्ही जातो आता ह्यावेळेस. का टाकलं तुम्ही वेटन? I just need one another person and I will go. काय भाजून घेशील? का नाही गेला मग सोन्याच्या यांच्या सांग ते गेली नव्हती ना. भांडवल सांगून का जात माझ्या मित्रांना स्वराज आता परत येणार, विराज आता परत येणार नाही आपल्या घरी. काय तर आला असतो पण ते मला खेळायचं.
मग ते कॅन्सल करायला लागत. नाही तू तिकडेच खेळत बस. कशाला कॅन्सल करतो. आई बाय तू हो माग बाय पॅन्ट ओढू मध्ये मध्ये. स्वराज बाय. ए मंगळे कर ना बाय. स्वराज बाय. काही बी. बाय बाय. आणि पहिल्यांदा माझ्या फ्रेंड्स चालला आहे राज. चालली लेक आमची नांदायला. आमचा नवरदेव चालला नांदायला आहे ना. आयु हळूहळू खाली ठेव. तर इथं बघा आले ते विराजचे पप्पा त्यांना न्यायला. आणि ना इथं तो चादरवाला की काय म्हणतात त्याला, ते बेडशीटवाला आला होता आणि किती 900 रुपयाला एक बेडशीट असं काहीतरी सांगत होता. आम्हाला घ्यायचं होतं चटाई पण मग काही घेतलं नाही. तर बघा गेले ते सगळे. विराज आणि ते गेले. तर मी काही एकटीच घरी काही जास्त व्लॉगही बनवणार नाही आता इथून पुढं. म्हणजे काही टॉपिकच नसतो ना ते गेल्यावर. म्हणजे मी एकटी काय शूट करू काय. तर माझं एकटीचं काही तुम्हाला डेली रुटीन वगैरे काय बघायचं असेल तर मला सांगा कमेंट करून, मी ते शूट करेल. सो बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. काहीतरी शूट करेलच आता. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.